चला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आता जी घटना घडली आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता कोणती घटना घडली आहे, जे एअर इंडिया जे काही विमान आहे ठीक आहे ते क्रॅश झालंय। तर ते क्रॅश झालं आणि त्यामध्ये खूप जणांचा मृत्यू झाला, नाही म्हणून 265 जणांचा मृत्यू झाला। त्यामध्ये असं सांगतायत की त्यामध्ये खूप जण म्हणजे किती खूप सारे मुलं सुद्धा होते, लहान लहान मुलं होते। तसंच की परत त्यामध्ये असे होते असे सुद्धा लोक होते की ते बिचाऱ्यांची काहीही गलती नसताना बिचारे म्हणजे लहान मुलं झाले, लेडीज झाले, जेंट्स झाले, सगळेजण त्यात होते। आणि कुणाचे स्वप्न अधुरे राहिलेले सगळ्यांना, कुणी स्वतःचे स्वप्न घेऊन लंडनला जाणार होतं, म्हणजे हे जे विमान होतं हे लंडनला जाणार होतं। आणि मग पण त्यातच हादसा झाला। नेमकंच विमान जे निघलं होतं ते अहमदाबादहून निघलं होतं, जिथे की ते सरदार वल्लभभाई पटेल जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर तिथून ते निघलं होतं। पण ते 3 मिनिटामध्येच ते विमान पूर्ण क्रॅश झालं आणि पूर्ण स्फोट झाला त्या विमानाचा। तर खूपच मला म्हणजे बोलताना पण खूप अडखळू लागले, म्हणजे खूपच दुःखद घटना घडली आहे। आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की खूपच म्हणजे चिंताजनक घटना आहे नाही, तर त्यामुळे याच्यावर बोललं पाहिजे मला असं वाटतं। कारण की बघा, व्हिडिओ बनवलाय कशामुळं मी की आता जे काही ज्या कुणाचं गुन्हा नसतानाही लोक मेलेत, पण ही गलती कुणाची आहे? जेव्हा विमानवाले ठीक आहे विमान चालवताय, ठीक आहे तुम्ही जर विमान उडवताय तर तुम्ही पहिले चेकिंग करा ना, हो ना, विमानाला पहिले तुम्ही चेकिंग केलं पाहिजे। नेमकी आता एवढी पब्लिक त्यामध्ये बसणार आहे, कुणाची लेकरं आहेत, कुणातले घरातले सदस्य त्याच्यामध्ये आहेत बसलेले। मग सरकारचं काम आहे ना की तुम्ही विमान पूर्णपणे चेकिंग करावं, ठीक आहे। तर विमानाला पहिले चेकिंग केलं पाहिजे होतं। आणि आत्ता जी घटना घडली तर ती खूपच दुःखद घटना आहे। तिला जर समजा ते विमानाला जर तिथंच त्याचे इंजन वगैरे चेकिंग केले असते विमानतळावर असतानाच, तर खरंच ही घटना घडली नसती आणि सगळ्यांचे प्राण सुखरूप असते, सगळे आता सुखरूप असते, ही घटना घडली नसती। पण जर ते विमानाला चेकिंगच नाही केलेलं, ते विमान म्हणजे चालतंय म्हणून चालतंय, त्याला त्याचं इंजिन चेक करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। आणि तिथले जे लोक आहेत ठीक आहे, विमानतळावर खूप सारे लोक असतात, तर कामावरले असतात आणि लावलेले असतात की विमान जे इंजिनियर्स असतात विमान चेकिंगवाले, ठीक आहे, त्यांनी ते केलं पाहिजे होतं, चेकिंग केलं पाहिजे होतं। त्यामध्ये खूप जणांचा मृत्यू झाला। आता याला जबाबदार कोण आहे? कारण की बघा, खूपच गरीब म्हणण्यापेक्षा असे जे काही मेले बिचारे गेले, त्यांचे प्राण गेले बिचारे लोकांचे, त्यांची काही गलती नसताना त्यांचे प्राण गेले, हे मग जबाबदार कोणाला ठेवायचे? जबाबदार कोणाला ठरवायचं आपण? कारण की आता कुणी माहिती का, कुणी जर एक ऐकली आहे घटना की त्याच्यामध्ये म्हणजे असं एक कुटुंब होतं की ते लंडनला चाललं होतं। त्या मॅडमनी त्यांचं जे हॉस्पिटल होतं त्यांनी स्वतः त्यांचं हॉस्पिटल बंद करून त्यांनी 2 दिवस आधी हॉस्पिटल बंद केलं आणि त्यांच्या हस्बंडसोबत ते लंडनला नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी चालल्या होत्या। म्हणजे त्यांचे जे हस्बंड होते ते 5-6 वर्षापासून लंडनमध्ये स्थायी होते आणि मग ते इकडे आले होते भारतामध्ये आपल्या पत्नी आणि मुलांना भेटायला। तर त्यांची 3 लेकरांसोबत चालल्या होत्या, त्यांची काय गलती होती? तसंच की अजून एक आजोबा होते, ते सुद्धा त्यांच्या मुलांना भेटायला चालले होते। अजून एक मुलगी आहे, म्हणजे खूप सारे जण आहे की कुणाचं नवीन लग्न झालंय, कुणी आपल्या हस्बंडच्या बर्थडेसाठी चाललंय, तर कुणी आपल्या बायकोला भेटण्यासाठी चाललंय, म्हणजे असं खूप वेगवेगळे कारणं होते। कुणी तर त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी चाललंय, सगळ्यांचे वेगवेगळे कारणं होते। सगळे आपापल्या जीवनाचा लाईफचा आनंद घेण्यासाठी चाललं होतं, ठीक आहे, आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करण्यासाठी चालले होते। पण मध्येच त्यांचा अंत झालाय आणि ही जी घटना घडली ना, ही पूर्ण भारताला हलवून टाकणारी म्हणजे खूपच दुःखद घटना आहे। आतापर्यंत एवढं मोठी घटना म्हणजे माझ्या मते तर घडलेली नाही आहे। खूपच मोठा हा स्फोट झाला आणि आता ते बिचारे ते वैमानिक जे होते पायलट, ठीक आहे, ते तर गेलेच, पण त्यांच्यासोबत जे होते मागचे सीटामध्ये बसलेले, विमानामध्ये बसलेले सगळे मरण पावले। परत ते झाल्याच्या नंतर परत जे काही ते विमान ब्लास्ट झालं तर ते पण एक मेडिकल कॉलेजवर जाऊन पडलंय
आणि ते जे हॉस्टेल होतं, मेडिकलचं जे हॉस्टेल होतं, तिथले पण 75 का कितीतरी मुलं दगावले, ते सुद्धा मेले. त्यांची तर काहीच गलती नसताना ते विमान तिथे येऊन पडलं. ठीक आहे, कारण की तो पायलट काय करणार आहे, कारण की आता विमानात खराबी असताना पायलटला सुचलं नसेल काही, कारण की काय करणार आहे, ते विमानच ब्लास्ट झालं, पायलटच्या हातात काहीच नसतं. ठीक आहे, विमान ब्लास्ट झालं म्हणजे त्याचं इंजिनच खराब होतं विमानचं, आणि जे काय ते पहिलेच जर विमानाची इंजिन वगैरे चेक झालं असतं तर आज असा हादसा झाला नसता माझ्या मते. तर ही खूपच दुःखद घटना आहे, आणि या सगळ्यांना देवाच्या कृपेने त्यांना सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पण खूप खूप त्यांचे हाल झाले, म्हणजे अक्षरशः त्यांचे मृतदेह सापडत सुद्धा नव्हते. हातात जर उचलायला गेलं म्हणतात तर ते म्हणजे त्यांची शर्ट सुद्धा म्हणजे काय म्हणतात ना, पूर्ण त्यांचं शरीर पूर्ण पतलं झालं होतं, जळून जळून असं पूर्ण. तर खूपच अवघड. त्यात बारीक बारीक चिमुकले होते, ते चिमुकल्यांची काही गलती नव्हती, पण ती घटना झाली. ती देवकृपेने त्यांना सगळ्यांना शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते, आणि इथून पुढे अशा घटना नाही हो ही देवाला प्रार्थना करते. आणि सरकारने सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे की जे काही विमान उडवणार आहे पण त्यांची आधीच चेकिंग झाली पाहिजे, जेणेकरून जे काही पब्लिक आहे त्यांचा जीव जाणार नाही विनाकारणच. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा असा होता की गलती कुणाची आहे हे मला असं वाटतं की सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जे की विमान जर तुम्ही उडवताय, तुम्ही काय म्हणून उडवताय विमान, कारण की तुम्ही जर प्रवाशांना तुम्ही ने आण करता, ठीक आहे, तुम्ही फुकट थोडी ने आण करता प्रवाशांना, नाही त्यांच्याकडून तर पैसे घेता. ठीक आहे, मग पैसे घेता तर मग तुम्ही त्यांना सुरक्षा द्या ना काहीतरी. नेमकं तुम्ही विमानाला तुम्ही चेकिंग केलं पाहिजे ना. तुम्ही जर विमान उडवणार कोणत्याही एअरपोर्टवर विमान असो, इथून जर 1 घंट्यानंतर ते दुसऱ्या एअरपोर्टवर जरी गेलं तरी त्याची रिपीट चेकिंग केली पाहिजे. जेवढ्या पण एअरपोर्टवर विमान पोहोचेल तेवढ्या एअरपोर्टमध्ये विमानाची चेकिंग केली पाहिजे. काय सांगता येतं की विमानाचं इंजिन केव्हा खराब होऊ शकतं, सांगता नाही येत. त्यामुळे आज आता जी घटना घडली ती 12 तारखेला, तर ती खूपच दुःखद घटना होती. त्यामुळं मला व्हिडिओ बनवावा लागला. खूपच निर्दोष लोकांचा जीव गेला यामध्ये.